काय गड्या नमस्कार मित्रांनो, मराठी सूट ब्लॉगवरती आजच्या 365 दिवसाच्या मी आपला 18वा दिवस आहे. आता वाजलेत 9 आणि आज आहे आपला हाफ डे. आज आपला हाफ डे. आम्हा बोललो 8:30 वाजता, नाही गेलो 9:15 वाजता. काकडे पण आलेला आहे. काकडे सकाळ जेवून घरी थांबला. ते म्हणलं चल पटकन. तर चला मित्र निघू आता. कुलूप घेतलंय, बॅग वगैरे भरलेली. हा थांब कंपास जस्ट किती वाजता झोपलो माहिती 12 वाजता. हा चला बॅग पण भरून झालेली आहे. लगेच निघतो कॉलेजला. आलो तर आम्ही कॉलेजमध्ये निमकाकडे. सकाळ थंडीचं म्हणजे कॉलेज येणं म्हणजे लई आवड गोष्ट आहे. तरी आलो तर आणि बघा ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे. हिंदी थांबलाय कॉलेजमध्ये जाय ना. प्रार्थना चालू आहे काय चालतो आता कॉलेजमध्ये. प्रार्थना वगैरे चालू आहे. आज लिहू सांगा आपलं कॉलेज जायला. प्रार्थना वगैरे चालू आहे. थोड्याच वेळात नाही हे जायचं कॉपीराईट त्याला जाऊ आता मित्रांनो कॉलेजमध्ये. कॉलेज पण सगळं भरलेलं आहे आणि आपलं एकटंच कॉलेज आहे 11वी 12वी फक्त आणि ॲग्रिकल्चरचं. बस एवढे 2 कॉलेज भरलेले सध्या. फार्मसी वगैरे काय एवढं सकाळ भरत नाही. बस आपलं एवढेच भरले 2 कॉलेज. तर मित्रांनो आला होता कॉलेजमध्ये बाहेर सगळं लेक्चर वगैरे भरलं आहे. तर काकडे म्हणतो जायचंच नाही. एवढं एक लेक्चर बुडायचं, दुसरं लेक्चर जायचं आहे का नाही. इथं बसा साफ करतो. दुसरं लेक्चर जायचं ना. हा दुसऱ्या लेक्चर नक्की जायचं. सध्या काय आता वर भरला सांग खाली वरती काम चालू आहे का. वर झालंय काम भरून झालं. तर मित्रांनो वरती काम चालू होतं आपलं कॉलेजचं. साईडचं जाळी वगैरे लावायचं. ते काम झालंय वाटतं. आता खाली भरलाय वर्ग. आता 2 दिवस वरच भरते आहे की नाही. सोमवारपासून नाही, बुधवारपासून. दुसरं लेक्चर पहिलं लेक्चर सुटलं आहे. दुसरं लेक्चर भरायचं आहे. आम्ही चालत होतो वर. तर ते पोरं पण आलेत बाहेर. इकडे पण जायचं क्लासरूममध्ये. गौऱ्या पण आलेला आहे. काकडे पण आहे. आणि हो तो कॉलेजला येत नाही छोटे. पहिलं म्हणतो कॉलेजला येत नाही. काय सावरे. तर मित्रांनो एक लेक्चर झालंय. आम्ही आलो बाहेर आता. आपलं कालचं ते इथं कंपाऊंड चालू होते. कंपाऊंड फायनल कम्प्लीट झालंय. ते बघू शकतो तिथं कंपाऊंड आहे. इकडं पण आहे. तर आता कंपाऊंड केलं तर म्हणजे खाली म्हणजे पोरं जास्त म्हणजे डोकत नाही. पहिले डोकत तर थोडा वेळ कॉलेज सुटणार. आज जास्त लेक्चर होणार नाही. पोरं चालली दमदामाने घरी. आपण बंद होतं काकडे जायचं ना. हां चला मित्रांनो आपण बंद होतं. फायनली कॉलेज सुटलं. आता मला आपण घरी डायरेक्ट घरी होतं. चला आता घरी होतं कॉलेज. आणि आज आपल्या भावाचा बड्डे. पार्टी कधी द्यायची काय असं नव्हतं. फक्त पार्टी पाहिजे आपल्याला. माने पण आहे, ढवळे पण आहे. ढवळे ब्लॉग मध्ये घेतले आपलं रील स्टार. कॉलेज सुटलेलं आहे. ओके चला चालत कॉलेज. धन्यवाद बाबा. तर चला आता दूध बाहेर सागर कोण पार्टी. काय अशी बरोबर पाहिजे होतं कॉलेजमध्ये. हा उचले ओढून तू फुल दे का ना. हा तू एकदा. हा एकदा ते गाडी उचलून राहिले. कॉलेज चला जाऊ आता घरी. डायरेक्ट घरी जाऊ. घरी ब्लॉग शूट करू. आज घरी जात आपण. तर मित्रांनो आला आता मी घरी. आता वाजले 11. आत्ताच बॅग एवढ्यात मांडली. तर मित्रांनो आज मला भरपूर काम आहे. जेवण करायचं आणखीन एवढे भांडे घासायचे. तर मागं शेळ्यांचं पण आवरायचं आहे. आणि आज ना आज आपण दिवसभर घरीच. जर आज टाईम जर पडला तर आज आपण थोडं बाहेर बनतो. टाईम जर पडला तर कसं आहे आज दिवसभर घरी म्हणजे थांबता यायचं नाही. म्हणजे घरी लय बोर होतं. त्याच्यामुळे आज थोडं बाहेर होतं. कारण थोडा शक्यतो बाहेरचं ब्लॉग येईल. शक्यतो काम फिक्स नाही आपलं. त्याला शक्यतो बाहेरचं पण येईल. तर चला घेऊ सगळं आवरून काम. दादा म्हणजे एक
गॅजेट भेटलंय त्यानंतर ते गॅजेट दाखवतो. कस काय धिंगा नाही नुसता काय राहुल रानात राहणार आता इथं पाट आहे पाणी पाणी आहे थोडंच आपण जाणार रानात झालीची एंट्री. चला तूच रानात मस्त पैकी आज दारी धरतो मी धरीत दारी राहुल धरणार आहे राहुलला धरणार दारी कसं राहुल मोटर चालू करून जाय ना कोणी हा काय करायची तिथं त्या तिथं ट्रॅक्टर आहे मला मग का हा फक्त बटन दाबायचं तर काय चला मी मोटर चालू करतो. अरे यार इथून जाता येईन का हा तिथं ना तिथं पुढून नाही लांबून यावं लागेल नाही ते खरं मोटर चालू अयो वायर आणि ते रही दलई मारायचं नाही. ओ भाई साहब ओ भाई साहब ओ भाई साहब तर काय चला आपण आलो इथं रानात. ओ भाई साहब हिर किती गावतात ते पाणी भरपूर आहे तुला इथं टाटर करत मोटर चालू. अरे काय इथं इथं चालू तर चला मित्रांनो झाली मोटर चालू. हा टाटर उडत होतो टाटर उडत होतो म्हणा उडच जांभळी. चला गाईज आपण केली मोटर चालू आता जाऊ तर दररोज दारे तर राहुल धरणार आहे. एवढं वावर आहे इकूनची सुरू झालं. ओ बाईचा एवढं वावर आहे ते आपलं नाही आहे ते राहुलच्या पाहुण्याचं आहे. तर राहुलने त्यांनी घो केलेलं आहे. राहुल मला चल मी चक्कर मारायला मला आपलं शूट होईन वय आंब्याचे दूर का आम्ही खाल्ली होती लय आंब्याचे त्याला. काय गाड्या काय जित होता साप कसं तुम्ही घाबरलो गाईज. हो भाई साप हे मोठा साप होता. तर 30 किलोमीटर चालू आता पाणी इथं धरायचं आहे. ओके ओके अरे तो लय मोठा साप होता आत्ता लय मोठा तर गायची झालं पाणी आता. तर मी गायची झालेली मोटर सुरू दारे पण चालू इथं. आता मी चालू राहुलकडं राहुल इकडे धरतोय आणि 1-2 इकडे धरतोय दारे. तर आता मी चालू राहुलकडं तर पाणी फुल स्पीडने चालू 2-2 मोटर चालू आहेत. अय इथं फुटलाय हाय राहुल फुटला इथं तो किती फास्ट पाणी चालू आहे. इकडे एक विहीर इथे एक विहीर आणि इकडे एक विहीर 3 विहिरीचं पाणी चालू आहे. हे बघ इथं पाणी खड्ड्यात चाललंय. पहिले ऊसाचं रान असन चाललं त्या खड्ड्यात पाणी. मित्रांनो मग फार मोठा साप होता मी पाहिलंच नाही ते असं म्हणजे काहीतरी पाण्यात वळ झाल्यासारखं गेलं पाण्यात पाहायला लागलो. तो इथं खाली मामा इथं खाली माझ्यापाशी असं जवळ आणि तुला पाहायला खाली मी लई घाबरलो. कधी न राहणारा विद्यार्थी आज रानात आलाय. जाने ना तू तेरा कितना ख्याल मैं करूं जाने ना तू
तेरा कितना खयाल मी करू. काय खाल्लं काय खाल्लं कुठं आहेत का हो भाई साहेब तुम्ही कोण कोणी स्पीडनी चालू आहे रे पाणी. काय सांगतो ऑडियन्सला कसं होईन गाईज बघा ना तुम्हीच. जे आहे ते सांगितलं होतं. दुसरं हा मग मी तुम्हाला तेच म्हणलं गाईज कधी न रानात उतरला विद्यार्थी आज रानात उतरलाय. गाणे कोणचे ऐकतो आहे ना साहेबा काय होतोय ना साहेबा. तर गाईज थोडे दारे जास्त घरी तरी धरते दारे. बाय बाय गाईज दारे धरता धरता ते डीपीचा जा झाला. आता काय करायचं राहून तिकडे जायचं ना. चला डीपीकडे तू त्याची डीपी आहे पण ही नाही तिकडं असं आलं सर तिकडं. तर चला आता बघू डीपी ही बघा ही वीर लवकर असं धान कशामुळे टाकलं माहिती आहे का. डुकरं मोठं टाकलं राहुल डुकरं मग त्याच्यावर झालं. इथं सोलर वगैरे आणि इथं पाठ आणि इथं राहुल आणि सिंगोने असे फोटो करतो. चला आता जाऊ डीपीकडं. मित्रांनो डीपीकडे जायच्या आधीच मोटर चालू झाली. राहुल नीट केली काय मोटर झाली बसली आहे की नाही मोबाईलवरून माऊलीवरून. हे सोलर मित्रांनो चालवतो का नवीन टेक्नॉलॉजी आहे ना याच्यातून चालवतो. त्याला आपण हिर जवळून बघू. सगळ्याला माहिती राहतो ते. तर झाली चालू झाली चालू. हे बाबा मित्रांनो हिला घातलं वरून कवर एवढी विहीर आहे. मित्र मी चाललो आता घरी. आता बराच वेळ झालाय त्यांना म्हणलो होतो मी माझ्या टायमात घरी जात असतो. त्या आधी थांबली जा गाडी घेऊन तिथं गाडी. चलो आता मी घरी जातो सगळं आवडतो बसतो आपलं लिहायला. मग देवेशांचा फोन येऊन त्यांना घ्यायला यायचं त्याशिवाय यांना यायचंच नाही घ्यायला. चला आज जाऊच घरी. मित्रांनो आलो आता मी घरी. आता वाजले 2 आणि थोड्या वेळ त्यांना घ्यायला पण जायचं 1-1.5 तासात. तर आपण बसतो आपल्या सिंहासनावर. सगळं धरून कॉलेज सुटल्यापासून काही अभ्यास नाही केला. त्यांना घेऊन येतं मग आपला ब्लॉक इन करतो. कारण सध्या हाई टाईम आहे आपला भरपूर. वेळेवर लावतो आपला पॅड वगैरे काढतो. काल थोडा अभ्यास राहिलेला आहे तेवढा घेऊन कंप्लीट करून. कसं आहे आता आपल्याला चॅनल मार्केटिंगचा व्हिडिओ मित्र मी लईच म्हणतोय तो खरंच माफी मागतो कारण की टाईमच भेटत नाही. मग काय सांगू इथं ट्रायपॉडने आपल्याला कॅमेराच धरायला संध्याकाळी कोण नसतं. कॅमेराच धरायला ट्रायपॉड नाही. ट्रायपॉड जर असला ना मग कसं आहे आपलं आम्ही जास्त इथं कॅमेरा इथं आपलं मॉडल रिंग इथं आपण इथं ट्रायपॉड रिंग. ट्रायपॉड मी केला आहे ऑर्डर 5 डिसेंबरला इथे येईन ट्रायपॉड. शुक्रवारी येईन ट्रायपॉड आला का मग मोबाईल असेंबल करते त्याच्यावर आपला परफेक्ट व्हिडिओ निघाल. त्याच्यावर आपण 2 व्हिडिओ काढूत. एक सबस्क्राईब काउंटिंगचे काढूत आणि काढू याचा कोणचा चॅनल मार्केटिंगचे काढूत. जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ झाले झालं आपलं कम्प्लीट मग सगळं. तर मित्रांनो चला थोड्या दिवस त्यांना घ्यायला डायरेक्ट. तर मित्रांनो आलो मी रानात. म्हणलं जर मी रानात आलेलं असलं त्यांचं आवरलेलं असतं लगेच आले लगेच निघता येईल. रांगा राहिल्यात भरायच्या. बघा बरं कसं करायचं माणसांनी. ते राहुल फक्त हाणलं पाहिजे काय यार. आवरा ना. तर मित्र झाले दारे धरून चालला होता घरी. वाटल्यांचा झाला असं सगळं मला पण यांनी तासभर थांबायला लावलं. गावलं ये चला जो थोड्या वेळात घरी. तर मित्र मी फायनल आलो घरी. कामा आवरल्यावर सगळं ब्लॉग काढायला सुरुवात केली. आता वाजले 5. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. भेटून उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सांगा. आणि जर आपल्या चॅनल नवीन जर असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्रामच्या चॅनल पण फॉलो करा. आणि तोपर्यंत आपली जी वाईफ बघायची जी ब्लॉग बघायची जी वाईफ ती वाईफ स्ट्रॉंग ठेवा. भेटून उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.